राहुल गांधींनंतर राज ठाकरेंकडूनही मत चोरीचा आरोप। मतांमध्ये गडबड। 2014 पासून मतांच्या चोरीद्वारे सत्ता राबवली जाते। राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप। ही बोगस जनता पार्टी। मत चोरीपासून सावध राहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी गेलाय। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर पलटवार। भारत पाकिस्तान मॅचवरून राजकारण तापलं। गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होता, फडणवीसांचा पलटवार। फडणवीसांसह सर्व भाजपा अर्धज्ञानी। दिलीप वेंगसरकर जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले। दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही असं बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं। राऊतांचं फडणवीसांना उत्तर। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगरमध्ये मतदान। आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखवली। शरद पवार आणि अजित पवार आज एकाच व्यासपीठावर येणार। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। कार्यक्रमात द्राक्ष उत्पादन वाढीवर परिसंवाद। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं। आम्ही आमच्या पैशानं मटण खातो तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल, फडणवीसांची प्रतिक्रिया।